सुस्वागतम विद्यार्थी मित्रों. डॉक्टर बाज दाते प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामधील असणारे बंडगर सर, मी आपणासमोर इयत्ता 11वीचा असणारा जो भूगोल विषय आहे, या भूगोल विषयाची माहिती सांगणार आहे किंवा आपण तो शिकणार आहे. आजपर्यंत जर आपण पाहिलं, तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला, अगदी त्यामध्ये भूगोल हा विषयाचा देखील अभ्यास केलेला आहे. परंतु आत्तापर्यंत किंवा शिकलेला जो काही भूगोल आहे किंवा भूगोल या विषयाला दिलेलं जे काही मार्कांचं वेटेज आहे, हे कमी प्रमाणात असलेलं दिसतं किंवा कमी प्रमाणात आहे. परंतु इयत्ता 11वीसाठी असणारा भूगोल किंवा भूगोलाला दिलेलं मार्कांचं वेटेज जे आहे हे जास्त आहे. म्हणजेच इयत्ता 11वीसाठी 100 गुणांचा त्या ठिकाणी मार्कांचं वेटेज आहे. वार्षिक परीक्षेच्या बाबतीत जर विचार केला तर 100 गुणांचं त्या ठिकाणी काय आहे, मार्कांचं वेटेज आहे. मग या मार्कांमध्ये देखील 80 मार्क जे काही भूगोल विषयातील असणारे जे प्रकरण आहेत, या प्रकरणांवरती आहेत आणि 20 मार्क प्रॅक्टिकल आहे. आलं लक्षात? म्हणजेच असणारा भूगोल विषय हा 2 भागांमध्ये आपल्याला शिकायचा आहे. प्रॅक्टिकली शिकायचा आहे आणि थेअरी देखील शिकायची आहे. यामध्ये जर पाहिलं आपण तर प्रामुख्यानं भूगोल विषय शिकत असताना इतर विषयांप्रमाणे या असणाऱ्या भूगोल विषयाचं वार्षिक नियोजन जर बघितलं आपण, तर वार्षिक परीक्षेला पूर्ण प्रकरणं त्या ठिकाणी विचारले जातात. जसं आपण इयत्ता 10वीसाठी विचारलेली होती किंवा 10वीची परीक्षा दिली तुम्ही. मग त्या 10वीच्या परीक्षेमध्ये जर पाहिलं तर आपणाला सर्व प्रकरणं किंवा सर्व सिलेबस त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. अगदी त्याचप्रमाणे इयत्ता 11वीच्या असणाऱ्या वार्षिक प्रश्नपत्रिकेमध्ये देखील सर्व घटकांचा किंवा सर्व प्रकरणांचा त्या ठिकाणी विचार केला जातो किंवा सर्व प्रकरणांवरती प्रश्न विचारले जातात. असं नाही की 6 माहीच्या अगोदरच्या प्रकरणं विचारली जाणार नाहीत किंवा 6 माहीच्या नंतरचीच फक्त विचारले जातील, असं नाही. अगदी पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत इयत्ता 11वीला काय केलं जातं, माहिती विचारली जाते किंवा त्याची प्रश्न विचारले जातात. मग या असणाऱ्या इयत्ता 11वीला भूगोल जो शिकायचा आहे आपल्याला, त्या पुस्तकाचं किंवा असणाऱ्या पाठ्यपुस्तकाचं जर आपण पाहणी केली तर त्या असणाऱ्या पाठ्यपुस्तकाच्या समोरचं जे काही मुखपृष्ठ आहे, मुखपृष्ठ म्हणजे काय, समोर असणारं जे सर्वात वरचं असणारा कवर म्हणतो आपण, किंवा जे फ्रंटला असणारं जे बाजू आहे त्याला आपण मुखपृष्ठ असं म्हणतो. त्याचप्रमाणे मलपृष्ठ म्हणजे अगदी पाठीमागचं असणारा कवर. मग या असणाऱ्या मुखपृष्ठ किंवा मलपृष्ठ याची जर आपण पाहणी केली तर त्या असणाऱ्या पुस्तकामध्ये असं आपल्याला चित्र या ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये अगदी मुखपृष्ठावरती उंच डोंगर दिसतो आहे आणि या उंच डोंगरावरतीच अतिउंच भागामध्ये पांढरा शुभ्र असा त्या ठिकाणी काय दिसतो आहे, रंग दिसतो आहे. म्हणजेच अतिउंच भागामध्ये मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, अति थंड हवामानामुळे किंवा हवामानातील असणाऱ्या बदलामुळे अशा उंच भागामध्ये काय झालेलं आहे, त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा टेकड्यांवरती बर्फाचं आच्छादन झालेलं दिसतं. मग त्याच बर्फाच्या मार्गातून किंवा त्या काही भागातून त्या ठिकाणी निळसर असा रंग सापासारखा खाली आलेला दिसतो. म्हणजेच त्या ठिकाणी नदीचा उगम झालेला आहे. नद्यांना इतर नद्या किंवा उपनद्या येऊन मिळत आहेत आणि त्याच उपनद्या पुढं वाहत जाऊन काय होत आहेत,
एक प्रकारे नदी प्रणाली किंवा नदीचा प्रवाह त्या ठिकाणी सुरू होतो आहे. त्याचबरोबर बाजूला काय झालेलं आहे, एक तळ्यासारखा भाग दिसतो आहे पहा. निळसर असं पाणी साठलेलं दिसतं आहे किंवा सरोवरासारखा भाग दिसतो आहे. त्याचप्रमाणे काही भागामध्ये उंच अशी वनस्पती आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच भूपृष्ठावरती सर्वसाधारणतः कशा प्रकारची रचना आहे ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे या असणाऱ्या पाठ्यपुस्तकाच्या मलपृष्ठाचा जर विचार केला तर या मलपृष्ठाच्या भागामध्ये देखील काही उंच डोंगर दिसत आहेत. या उंच डोंगर असणाऱ्या प्रदेशामध्ये जर पाहिलं आपण किंवा त्या डोंगरावरती लाल त्या ठिकाणी कोळशासारखा किंवा तप्त असा रंग दिसतोय. त्याचप्रमाणे त्याच असणाऱ्या डोंगरावरती धुराड्यासारखा काय झालेला आहे, रंग दिसतोय किंवा धूर आलेला दिसतोय. म्हणजेच एक प्रकारे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ज्वालामुखीचा उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांपासून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्या डोंगराची किंवा त्याची रचना तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे अगदी काही भाग मैदानी स्वरूपाचा दिसतोय तर काही भागामध्ये पुन्हा खालच्या अगदी तळभागाकडे जर पाहिलं तर सागरी किनारी भाग दिसतोय आणि त्या भागामध्येच नदीचा प्रवाह येऊन मिळालेला दिसतोय. म्हणजेच नदीच्या अगदी ज्या ठिकाणी नदी समुद्राला येऊन मिळते त्या ठिकाणी काय झालेलं आहे, नदीच्या एका प्रवाहाच्या असणाऱ्या त्या भागातील सपाट भूभागामुळे अनेक वितरिका निर्माण होऊन सागराला किंवा समुद्राला त्या ठिकाणी मिळालेले दिसतात. म्हणजे अशा प्रकारे या असणाऱ्या पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आपल्याला सांगता येतं किंवा दिसते. मग या असणाऱ्या मुखपृष्ठावर किंवा या इयत्ता 11वीसाठी असणारं जे काही पाठ्यपुस्तक आहे हे तुमच्यासाठी नवीन नाही आहे. इयत्ता 11वीला गेल्या वर्षी बदललेला सिलेबस आहे, परंतु या असणारी भूगोलाची किंवा या असणाऱ्या अभ्यासक्रमाची जी रचना आहे ती अगदी 9वी 10वी या असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार त्या ठिकाणी त्याची मांडणी केलेली दिसते. मग या असणाऱ्या पाठ्यपुस्तकामध्ये आपणाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, जशा 9वीला होत्या किंवा 10वीला होत्या. अगदी त्याचप्रमाणे इयत्ता 11वीसाठी देखील त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत की जसे की करून पहा, सांगा पाहू, ओळखा पाहू, जरा डोके चालवा, निरीक्षण करा, जमते का पहा, यासारख्या वेगवेगळ्या किंवा तक्ता निरीक्षण, आलेखाचं निरीक्षण यासारख्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आणि या ॲक्टिव्हिटीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या प्रमाणात या असणाऱ्या भूगोलचं माहिती अभ्यासायची. आज जर जगामध्ये पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत. त्यामधील असणारा भूगोल हा विषय देखील खूप महत्त्वाचा आहे. आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या भूगोलविषयाचे मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात किंवा माहिती विचारली जाते. यासाठी भूगोल हा विषय खूप महत्त्वाचा आहे. एवढंच नाही तर भूगोल या विषयाला सर्व विषयांची जननी म्हणून ओळखलं जातं, आई म्हणून ओळखलं जातं. कारण या पृथ्वीच्या पृष्ठभागावरच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, इतर सर्व विषयांची उत्पत्ती झालेली आहे आणि म्हणूनच या भूगोलाला सर्व विषयांची जननी असं म्हटलेलं आहे. मग या असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा भूभागावर किंवा अंतराळात आकाशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांची माहिती किंवा अभ्यास करणं खूप विस्तारित अशा स्वरूपाचं आहे. मग सर्वच माहिती एकाच विषयामध्ये किंवा एकाच भागामध्ये त्या ठिकाणी सांगणं किंवा पाहणं शक्य नाही आहे. यासाठी भूगोल या विषयाचे काय केलेले आहेत, शाखा पाडलेल्या आहेत की जेणेकरून भूगोल विषयाचा सविस्तररित्या अभ्यास करता यावा किंवा करता येईल. या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे,
त्याचा मोठ्या प्रमाणात किंवा सुटसुटीत असा अभ्यास करता यावा या उद्देशाने काय केलेले आहेत, शाखा पाडलेल्या आहेत. यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्यानं प्रमुख 2 शाखा आहेत. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरं म्हणजे मानवी भूगोल. या 2 शाखांच्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत की जेणेकरून त्या असणाऱ्या भागाचा किंवा त्या घटकाचा सविस्तर किंवा सुटसुटीत चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी काय केलेलं आहे, अशा विषयांची रचना किंवा विषय तयार केलेले आहे. इयत्ता 11वीसाठी आपण जो अभ्यासक्रम किंवा जो काही सिलेबस दिलेला आहे, तो जो काही अभ्यास आहे तो कोणता भाग आहे, तर तो प्राकृतिक भूगोलाचा भाग आहे. अगदी आपल्याला मुखपृष्ठ किंवा मलपृष्ठाचा जर विचार केला तर त्यावरती आपल्याला लक्षात येईल की या असणाऱ्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला भूपृष्ठावरील असणाऱ्या किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत घडणाऱ्या घटना, परंतु त्या कशा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या घटना, उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी किंवा पूर, नदी, पर्वत, पठार किंवा मैदान, हवामान, अशा वेगवेगळ्या घटकांचा किंवा वन असतील, वेगवेगळ्या घटकांचा या ठिकाणी काय केला जातो आहे, अभ्यास केला जातो. मग अशा भूभागावरील असणाऱ्या नैसर्गिकरित्या घडणाऱ्या घटनांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला प्राकृतिक भूगोल असं म्हटलं जातं. या असणाऱ्या प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर एकूण 10 प्रकरणं दिलेली आहेत पहा. या 10 प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण आहे भूहालचाली, तर दुसरं प्रकरण आहे विदारण आणि विस्तृत झीज. तिसरं आहे अपक्षरणाची कारके. चौथं प्रकरण आहे हवामान प्रदेश. 5वं प्रकरण आहे जागतिक हवामान बदल. 6वं प्रकरण आहे महासागर साधनसंपत्ती. 7वं प्रकरण आहे हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व. 8वं प्रकरण आहे जीवसंहती आणि 9वं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन. अशा प्रकारे थेराटिकल किंवा थेरी म्हणून असणारी ही 9 प्रकरणं आहेत. आणि जे 10व्या क्रमांकाचं असणारं जे प्रकरण आहे त्याला प्रात्यक्षिक म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये या प्रात्यक्षिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 14 प्रात्यक्षिकं आहेत. मग जी पहिली 9 प्रकरणं आहेत, या पहिल्या 9 प्रकरणांवरती वार्षिक परीक्षेला 80 मार्काचे प्रश्न विचारले जातात. आणि जे 10 नंबरचं जे प्रकरण आहे प्रात्यक्षिक म्हणतो आपण, त्या प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला 20 मार्काचं प्रश्न विचारले जातात. अशी टोटल वार्षिक परीक्षा आपली 100 गुणांची असते. आलं लक्षात? म्हणजेच या प्रकरणांच्या नावावरून आपल्या लक्षात येईल की भूपृष्ठाच्या वरच्या भागामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत किंवा असणारी भूरचना कशा प्रकारची आहे याचा अभ्यास करणं म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. मग या असणाऱ्या भूगोल विषयामध्ये पहिलं प्रकरण जर पाहिलं तर भूहालचाली असं त्याचं नाव आहे पहा. भूहालचाली. आता या भूहालचाली या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात येईल की नावच काय आहे, भूहालचाली. भू म्हणजे काय, तर जमीन, आणि हालचाल म्हणजे काय, हलण्याची क्रिया. आता जमीन कधी हलते का असा तुम्हाला प्रश्न निर्माण झालेला असेल. कधी आपल्याला ती जाणवलेली आहे का? जाणवलेली आहे. ज्यावेळेस भूकंप होतो किंवा मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचा उद्रेक होतो, स्फोट होतो, त्यावेळेस या भूहालचालींमध्ये आपल्याला बदल झालेला दिसतो.
परंतु प्रामुख्यानं जर पाहिलं तर या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारे जे काही आज जे भूखंड आहेत, या भूखंड पूर्वी एकच भूखंड होता. जी एकत्रितरित्या आज जे काही या जमिनीचे तुकडे झालेले दिसतात आपल्याला नकाशामध्ये, जगाच्या नकाशामध्ये, मग ते पूर्वी तुकडे नसून एकच भाग होता. मग त्या भागालाच किंवा त्या असणाऱ्या भूमिखंडालाच पेंजिया नावाने ओळखलं जायचं. परंतु कालांतराने या असणाऱ्या पेंजियाचं काय झालेलं आहे, अंतर्गत प्रक्रियेमुळे, भूपृष्ठाच्या अंतर्गत असणाऱ्या प्रक्रियेमुळे काय झालेलं आहे, तो पॅन्झिया हा खंड त्या असणाऱ्या खंडाचे तुकडे झाले आणि तेच तुकडे म्हणजे आजचे जे 7 खंड म्हणतो आपण, या 7 खंडांची निर्मिती झालेली आहे. या असणाऱ्या 7 खंडांची पूर्वी एकत्रित होते, परंतु आज जर पाहिलं तर त्या असणाऱ्या खंडांमध्ये दिवसेंदिवस काय झालेलं आहे, अंतर वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारे भूमिखंडाचं वहन होतं आहे, म्हणजे जमिनीची हालचाल होते, भू हालचाल होते. मग अशा असणाऱ्या जमिनीच्या अंतर्गत किंवा बहिर्गत प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात काय झालेले आहे, बदल घडून येतो आहे आणि तो बदल आपल्याला या असणाऱ्या प्रकरणांमध्ये अभ्यासायचा आहे. मग त्यासाठी अगदी सुरुवातीलाच त्यांनी काय केलेलं आहे, एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे आपल्याला प्रकरण सुरू करण्याच्या अगोदरच किंवा सुरुवातीलाच दिलेलं आहे. मग काय ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, थोडे आठवूया असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याच खाली लिहिलेलं आहे, आकृती क्रमांक 1.1चे निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांसंबंधी वर्गात चर्चा करा. म्हणजेच या ठिकाणी दिलेली जी काही चित्र आहेत, छायाचित्र आहेत, या छायाचित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला जे काही 6 प्रश्न दिलेले आहेत, या 6 प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. मग काय दिसतंय, या चारी असणाऱ्या 4 चित्र आहेत, चित्र क्रमांक अ, चित्र क्रमांक आ, चित्र क्रमांक ई आणि चित्र ई, अशी एकूण 4 वेगवेगळ्या प्रकारची चित्र दिसत आहेत. काय दिसतंय व पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इमारतींची पडझड झालेली दिसते, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाल्यासारखा किंवा खूप प्रखर असा इस्तवासारखा भाग किंवा ज्वालामुखी त्या ठिकाणी असलेला दिसतो. त्याचप्रमाणे चौथ्या किंवा तिसऱ्या प्रकरणामध्ये चित्र क्रमांक ईमध्ये त्या ठिकाणी जमिनीला भूभागात एक सापासारखा वळण आलेलं दिसतंय. जसं ज्याप्रमाणे साप चालतो अगदी त्याप्रमाणे त्या ठिकाणच्या असणाऱ्या भूभागाला देखील काय झालेलं आहे, वळण आलेलं दिसतं. तर त्यानंतर चित्र क्रमांक ईमध्ये जर पाहिलं आपण तर 2 भाग सपाट आहेत किंवा दोन्ही बाजू समान आहेत आणि त्याचा मधलाच भाग काय झालेला आहे, खाली खचलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, खचदरी निर्माण झालेली आहे किंवा घळई निर्माण झालेली दिसते. तो भाग नैसर्गिकरित्या असेल किंवा अनेकही कारणांमुळे असेल, तो खाली खचलेला असावा आणि म्हणून तो काय झालेला आहे, तो त्या भागामध्ये खोलगट भाग निर्माण झालेला आहे. मग या असणाऱ्या चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी शोधायची आहेत. पहा आता काय खाली प्रश्न दिलेत, चित्र अ मधील इमारती कोसळण्याचे संभाव्य कारण काय असावीत किंवा कारणं काय असावीत असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर काय हो कारण असेल, सांगा काय कारण असेल, तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला त्या ठिकाणी इमारतींची पडझड झालेली आहे. मग अशी अचानक सर्वच इमारतींची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. याच्यावरून अंदाज काय बांधता येईल, कधी पडझड होईल, जर त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये जर भूकंपाचा हादरा मोठ्या प्रमाणात बसला किंवा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तर कदाचित त्या असणाऱ्या प्रदेशातील काय होतील,
भागातील इमारती काय होणार आहेत, कोसळणार आहेत, पडलेल्या असतील. म्हणजेच या ठिकाणच्या देखील इमारती कशामुळे कोसळलेल्या असतील, कदाचित भूकंपाच्या हादऱ्यामुळे इमारती कोसळल्या असाव्यात, असं आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. त्यानंतर प्रश्न किंवा दुसरा आकडा आहे, चित्र आ मधील घटना कशाशी संबंधित आहे. या ठिकाणी दिलेलं जे काही चित्र क्रमांक आ आहे किंवा चित्र जे आहे ते कशाशी संबंधित आहे, त्याचा परिसरावर कोणता परिणाम होतो. आता या ठिकाणी जे चित्र क्रमांक आचं निरीक्षण जर केलं तुम्ही, तर काय दिसतंय, मोठ्या प्रमाणात भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून तप्त असा ज्वालामुखी किंवा लावारस बाहेर पडतोय, हे या ठिकाणी दिसतंय आपल्याला, आणि त्याचं चित्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग या असणाऱ्या तप्त अशा लावारसामुळे त्या प्रदेशातील किंवा परिसरातील असणाऱ्या भागावर, जीवसृष्टीवर काय परिणाम होतो का किंवा होईल का, असं त्यांचा प्रश्न आहे. होईल, कारण भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून बाहेर पडणारा जो काही तप्त असा लावारस आहे, या लावारसामुळे त्या असणाऱ्या प्रदेशातील मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे बाहेर पडणारा तप्त असा लावारस असतो असंच नाही, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घनरूप किंवा द्रवरूप, वायुरूप असे घटक या ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून बाहेर पडतात. यामध्ये खडक, माती, लहान मोठ्या स्वरूपाचे सूक्ष्म कण हे तप्त अशा स्वरूपाचे बाहेर पडतात. एवढंच नाही तर सूक्ष्म अशी राख देखील या असणाऱ्या भूभागातून बाहेर पडते. तप्त असणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांमुळे तापमान वाढतं, त्या भागातील असणाऱ्या वनस्पती जळून जातात किंवा इतर जे काही सजीव आहेत, या सजीवांची देखील त्या ठिकाणी काय होते, मोठ्या प्रमाणात हानी होते. त्याचप्रमाणे या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे जे काही सूक्ष्म कण आहेत, अगदी हवेमध्ये सहजरित्या तरंगू शकतील अशा स्वरूपाचे जे पदार्थ असतात, ते पदार्थ काय होतात, या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात मिसळतात, हवामानामध्ये मिसळतात, आणि ते हवेमध्ये बरेच काळ किंवा कित्येक दिवस त्या ठिकाणी तरंगत राहतात, आणि त्याचमुळं त्या असणाऱ्या प्रदेशातील असणारी हवा प्रदूषण होतं. त्याचप्रमाणे या असणाऱ्या भूभागातून बाहेर पडणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटक वायू देखील असतात किंवा विषारी वायू देखील असतात. मग अशा विषारी वायूंमुळे किंवा धुलीकणांमुळे किंवा राख, धूर यामुळे त्या प्रदेशातील सजीवांवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर प्रश्न तिसरा, चित्र ई मधील जमिनीला आलेल्या बाकाचे कारण काय असावे. या चित्र क्रमांक ईमध्ये जर पाहिलं तर जे जमीन आहे त्या जमिनीला त्या ठिकाणी वळण बसलेलं आहे किंवा बाक आलेला आहे. मग याचं कारण काय असावं हे त्यांनी विचारलेलं आहे. काय असावं, तर त्या असणाऱ्या भूभागावरती जर दोन्ही बाजूनी सारख्या किंवा कमी अधिक प्रमाणात जर दाब निर्माण झालेला असेल, तर त्या असणाऱ्या भूभागामध्ये देखील काय होत असतात, जमिनीमध्ये वळ्या पडतात. जमीन काय होते, खाली किंवा वर दाबली जाते, कारण भूभागात असणारा जो काही भूकवच आहे, जो भूपृष्ठ आहे, हे भूपृष्ठ केवळ एकाच खडकांनी बनलेलं नसून वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांनी बनलेलं आहे, संमिश्र स्वरूपाचं बनलेलं आहे. ज्या ठिकाणी मृदू स्वरूपाचे खडक आहेत आणि दोन्ही बाजूंनी जर दाब त्याच्या मधल्या केंद्रित भागामध्ये जर असेल, तर त्या केंद्रित भागातील असणारा मधल्या भागातील जो काही जमिनीचा भाग आहे, त्या भागाला काय होतात, वळ्या पडतात किंवा तो भाग काय होतो, दुमडतो, आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, वळ्या पडलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 किंवा 4 नंबरचा आकडा विचारलेला आहे. चित्र क्रमांक ई मधील
जमिनीच्या उंचीत फरक असण्याचे कारण काय असावे? आता हे चित्र जर पाहिलं तर दोन्ही बाजूला जरा उंच भाग दिसतोय आणि मध्येच काय आहे, खोलगट भाग आहे. मग त्याचं त्यांनी कारण विचारलेलं आहे, काय कारण असावं खोलगट भाग असण्याचं? दरीच्या भिंती कशामुळे तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग या असणाऱ्या चित्राचं निरीक्षण आपण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की काही भाग सपाट आहे, अगदी दोन्ही बाजू जर पाहिल्या त्या खोलगट भागाच्या तर ते सपाट आहे. आणि त्या असणाऱ्या खोलगट भागाच्या देखील ज्या काही कडा आहेत, म्हणजे जो काही बाजू आहेत, त्या बाजू देखील कशा आहेत, तीव्र उताराच्या आहेत. आणि म्हणून मग अशा असण्याचं कारण काय असावं? मग हे असं असण्याचं कारण आपल्याला हे सांगता येईल की ज्यावेळेस त्या प्रदेशातील असणाऱ्या भूमीला दोन्ही बाजूनी जर ताण निर्माण झालेला असेल किंवा त्या असणाऱ्या भागातील ओढली गेली असेल तर त्या असणाऱ्या मध्य भागामध्ये काय होणार आहे, खोलगट भाग तयार होणार आहे, जमीन फाटणार आहे आणि त्या ठिकाणचा असणारा जमिनीचा भाग खाली खचणार आहे. मग अशा प्रकारची परिस्थिती कदाचित या असणाऱ्या छायाचित्रामध्ये झालेली दिसते आणि म्हणून तो भाग काय झालेला आहे, खाली खचलेला दिसतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, वरील चित्रातील भूहालचालींचे वर्गीकरण मंद व शीघ्र अशा हालचालीत करा. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, वरील जे काही चित्र दिलेले आहेत, 4 चित्र दिलेले आहेत, या 4ही चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि 4ही चित्रांमधून त्या ठिकाणी मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली यातून निर्माण होणारी झालेली जी चित्र आहेत यांचं आपल्याला विभागणी करायची किंवा वर्गीकरण करायचे. आता पहिलं चित्र पहा तुम्ही, चित्र क्रमांक अ. मग त्यामध्ये काय इमारती पडलेल्या आहेत. मग या इमारती कधी पडतात, ज्यावेळेस भूकंप होतो. भूकंप होतो त्यावेळेस उदाहरणार्थ आज भूकंप झालेला आहे आणि 6 महिन्याने इमारती पडलेल्या आहेत, असं होतं का? नाही. म्हणजेच भूकंपाचे हादरा बसतोय त्याच वेळेस किंवा काही सेकंदामध्ये त्या भागातील इमारतींची कोसळण्याची क्रिया घडत असते. म्हणजेच भूकंप ही कशी आहे, जलद घडणारी क्रिया आहे, शीघ्र घडणारी क्रिया आहे. म्हणूनच या ठिकाणी जे पहिल्या चित्रामध्ये इमारती पडलेल्या दिसतात, कोसळलेल्या दिसत आहेत आपल्याला, मग याचं कारण काय आहे, भूकंप आहे. म्हणजेच त्या ठिकाणी क्रिया कशी घडते, शीघ्र अशा प्रकारची घडते. म्हणजेच पहिलं चित्रामध्ये किंवा जे काही दाखवलेलं आहे ते शीघ्र हालचालीचं चित्र दाखवलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं. त्याचनंतर असणारं चित्र क्रमांक 2, याचा जर विचार केला आपण तर हे ज्वालामुखीचा उद्रेक आहे. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे पदार्थ आहेत. मग हे देखील कसे घडत आहेत, अचानक त्या ठिकाणी उद्रेक होत असतो आणि त्यातून बाहेर पडण्याची क्रिया घडत असते. ही देखील कशी क्रिया आहे तर शीघ्र अशा प्रकारची जलद अशी घडणारी क्रिया आहे. आणि म्हणून चित्र क्रमांक आ हे देखील कसं आहे, शीघ्र हालचालीमधून निर्माण झालेलं किंवा तयार झालेलं चित्र आहे. म्हणजेच अ आणि आ ह्या दोन्ही चित्रांचा जर विचार केला तर हे दोन्ही चित्र आपल्याला काय सांगतायत तर शीघ्र हालचालीची एक प्रकारे उदाहरण त्या ठिकाणी दिलेले दिसतात. त्यानंतर चित्र क्रमांक ई या ठिकाणचं जर पाहिलं तर जमिनीला वळ्या पडलेल्या आहेत. मग अशा जमिनीला वळ्या पडलेल्या आहेत किंवा अगदी सापासारखा वर खाली भाग झालेला आहे. मग ही अचानक घडत नाही, त्या ठिकाणी हजारो शेकडो वर्ष जर एखाद्या भूभागावरती दोन्ही बाजूनी जर दाब येत असेल किंवा दाब निर्माण झाला असेल तर त्या दोन्ही बाजूंचा च्या मध्ये असणाऱ्या भागाला काय होत असतं, वळ्या पडत असतात. मग अशा वळ्या कधी पडतात तर त्या असणाऱ्या भागातील जी काही खडकांची रचना आहे ही जर मृदू स्वरूपाची असेल तर त्या खडकाच्या रचनेनुसार त्या असणाऱ्या भूभागाला वळ्या किंवा बाक येत असतो आणि म्हणूनच शेकडो वर्ष ह्या ठिकाणी क्रिया चालते.
मग या ठिकाणी अगदी दमाने खूप शिस्तीत अशी कित्येक वर्ष ही क्रिया चाललेली असते. अगदी त्या असणाऱ्या भूभागातील किंवा त्या प्रदेशातील मानवाला, सजीवाला किंवा कोणत्याही घटकांना ते सहजासहजी जाणवत नाही आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय होत असतं, कालावधी लोटलेला असतो आणि म्हणजेच ही जी क्रिया आहे ती मंद क्रिया किंवा मंद हालचाल म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. जे चित्र क्रमांक ई आहे व सापासारखं दिसणारं जे काही चित्र आहे हे कसं आहे, मंद हालचालीचं एक उदाहरण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर चित्र क्रमांक ई म्हणजेच शेवटचं चित्र पहा. या ठिकाणी देखील भूभागाच्या दोन्ही बाजूंनी जर ताण निर्माण झाला असेल, दोन्ही बाजू जर ओढल्या गेल्या असतील तर त्याचा मधला भाग खचतो. परंतु ही खचण्याची क्रिया देखील कधी घडते, ज्यावेळेस त्या भूभागाच्या प्रदेशामध्ये जर खडकाची रचना कठीण स्वरूपाची असेल तर त्या असणाऱ्या भागातील खडक काय होतात, जो मधला भाग आहे तो मध्ये खचतो आणि म्हणूनच या भूभागातील भूभाग हा खचलेला दिसतो. ही देखील क्रिया कशी आहे, खूप मंद अशा स्वरूपाची आहे. कित्येक वर्ष ही ताण निर्माण झालेली क्रिया असते आणि या ताणातूनच कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी काय होत असतो, मधला भाग खाली खचतो आणि खचून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घळ्या किंवा दऱ्या, खचदऱ्या निर्माण होत असतात आणि त्या भूभागाला एक वेगळा आकार त्या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजे अशा प्रकारे पहिली जी दोन चित्र आहेत, चित्र क्रमांक अ आणि आ, ही शीघ्र हालचालीची आहेत, जलद गतीने घडतात. घडताही नाही त्यापर्यंत ते प्रक्रिया घडून जाते. त्यानंतर जी शेवटची दोन आहेत ई, ही जी चित्र आहेत किंवा ही जी उदाहरणं आहेत ती कशी आहेत, मंद हालचालीची आहेत. कित्येक वर्ष अशा प्रकारची हालचाल घडून येते आणि त्यानुसार काय होत असतं, बदल घडून येत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भूभागाचे उदाहरण आढळत नाही. म्हणजेच या ठिकाणी काय विचारलेलं आहे, भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भूहालचालीचे उदाहरण आढळत नाही. आज जर भारतीय उपखंडाचा जर आपण विचार केला, म्हणजे आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो, या द्वीपकल्पामधील असणारा बराच काही भाग आहे. या असणाऱ्या त्यामध्येच आपण म्हणतो प्रामुख्यानं दख्खनचं पठार. कशाला म्हणतो आपण दख्खनचं पठार, हे देखील आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा माहिती असणं गरजेचं आहे. या दख्खनच्या पठाराची निर्मिती प्रामुख्यानं अशाच प्रकारे खूप मंद अशा गतीनं घडून आलेली आहे किंवा शीघ्र अशा प्रक्रियेतून घडून आलेली आहे, हे या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायचं आहे. दख्खनचं जे पठार आहे, या दख्खनच्या पठाराची देखील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्वी कित्येक वर्षापूर्वी त्या ठिकाणी काय झालेला असावा, ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असावा आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांचं या पठारी प्रदेशामध्ये संचयन झालेलं असावं असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. कारण आज जर पाहिलं, अगदी आपल्या भागामध्ये जर पाहिलं, जे काही डोंगर आहेत या डोंगराच्या काही ठराविक उंचीवर अगदी खालच्या भागामध्ये, तळभागामध्ये जर पाहिलं तर तांबड्या मातीचा थर दिसतो पहा आपल्याला. अगदी प्रत्येक डोंगराच्या खालच्या आपल्या भागातील जर पाहिलं तर अगदी कोकणापर्यंत पहा तुम्ही, त्या डोंगराच्या खालच्या भागामध्ये काय झालेलं आहे, किंवा मराठवाड्यामध्ये पहा, जो काही दख्खनचा भाग म्हणतो आपण, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल, कर्नाटक, तामिळनाडू यांचा असणारा काही भाग जो आहे, याचा जर विचार केला तर काय आहे त्यामध्ये, अगदी त्या जमिनीच्या किंवा त्या डोंगराच्या खाली लाल मातीचा थर किंवा तांबड्या मातीचा थर असलेला दिसतो. म्हणजेच या पठाराची निर्मिती पूर्वी शीघ्र हालचालीतून झालेली आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं.
त्याचप्रमाणे आपल्या भारताच्या उत्तर भागामध्ये असणारा जो हिमालय पर्वत आहे, या हिमालय पर्वताची देखील निर्मिती झालेली आहे. अगदी त्या भागामध्ये पूर्वी काय होतं, एक समुद्र होता, 33 नावाचा समुद्र होता. आणि या 33 नावाच्या समुद्राच्या भागामध्ये किंवा जो तळभाग आहे, हा तळभाग भारतीय द्वीपकल्पाने किंवा भूमिखंडाने उत्तरेकडे दाबला गेला. आणि या दाबला गेल्यामुळेच काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात त्या असणाऱ्या तळभागातील गाळ उंचावला आणि उंचावला जाऊनच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजेच मंद हालचालीतून किंवा शीघ्र हालचालीतून भारतीय उपखंडामध्ये अशी 2 उदाहरणं आपल्याला सांगता येतात. मंद हालचालीतून म्हणजेच हिमालय पर्वत, त्याचप्रमाणे शीघ्र हालचालीतून म्हटलं तर भारतीय द्वीपकल्प म्हणजेच पठारी भाग. या दोन्ही प्रकारातून भारतीय भूमिखंड त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जी काही 4 चित्र किंवा त्याच्या खालचे असणारे जे प्रश्न आहेत यांची माहिती या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर असणारा जो काही पुढचा भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.